नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग सकट. आता जनता गॅरेज रिक्षा संघटना. मी आता इथं सिम्बायोसिस हॉस्पिटलला आहे. इथं काय झालं, इथं जे पावती करणारे लोक आहेत ना, त्यांनी माझा मोबाईल वगैरे हिसकून घेतला होता. मोबाईल त्यांनी माघारी दिला आहे. पण मी पोलिसांना कॉल वगैरे केला आहे. पोलीस येणार आहेत. पोलीस आल्यानंतर मी काय करायचं ते करतो. मी आता इथून गाडीच काढणार नाही. इथं माझी गाडी उभी आहे. मी इथून बिलकुल गाडी काढणार नाही पोलीस आल्याशिवाय. आणि यांनी ना मला खूप दमदाटी केलेली आहे. मला धमकी वगैरे दिलेली आहे. जनता गॅरेजला नाही साहेब, मी गाडी काढणार नाही. त्यांनी पोलीस आल्याशिवाय मी गाडी काढणार नाही. तुम्ही तुमच्या वरच्यांना सांगा, तुमच्या वरिष्ठांना सांगा म्हणा ती गाडी काढत नाही म्हणा. आणि हे पोलिसांना मी कॉल वगैरे केला आहे. लवकरात लवकर पोलीस मदत मिळेल अशी अपेक्षा धरतो. आणि प्लीज जनता गॅरेजचे कोणी जर असतील आपले कार्यकर्ते तर प्लीज सिम्बायोसिस हॉस्पिटलला या लवकरात लवकर. नमस्कार मित्रांनो, मी जनता गॅरेज टीमकडून अजय परदेशी. आताच आपले सकट साहेब यांचा एक प्रॉब्लेम झाला होता की सिम्बायोसिसच्या गेटवरती त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना पैशाची मागणी करण्यात आली की पार्किंगचे पैसे द्या म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी फक्त पॅसेंजर सोडणार आहे. तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि त्या माणसाने यांचा मोबाईल हिसकावून घेतला. नंतर त्यांनी जेव्हा ग्रुपवरती व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली, मग त्या माणसाने त्यांचा मोबाईल त्यांच्या गाडीत आणून टाकला. तर असे जे लोक आहेत, म्हणजे हे पार्किंग करत नाही आहे, हे गुंडगिरी करतात. तर माझं एक अशा लोकांना म्हणणं आहे की ह्यांचा आता जो काही माज असेल काय असेल ते हे जनता गॅरेजतर्फे उतरवला जाईल. लवकरच आम्ही आमचे सगळे पदाधिकारी इथे जमा होतील आणि आपण एक निवेदन यांच्या डीनला देणार आहोत आणि एक निवेदन इकडच्या लोकल पोलीस चौकीला आपण देणार आहोत. तरी सकट साहेब सांगतील की यांच्यासोबत काय घडलं होतं. नमस्कार मित्रांनो, जय जनता गॅरेज रिक्षा संघटना पुणे. मी पांडुरंग सकट. मी इथं सकाळी एक तासापूर्वी भाडं घेऊन आलो होतो. भाडं घेऊन आल्यानंतर इथं पार्किंगसाठी हे लोक इथं थांबलेले असतात. पार्किंगचे पैसे घेतात हे 10 रुपये प्रति गाडी. तर मी त्यांना असा प्रश्न केला की तुम्ही 10 रुपये कशाचे घेता. तर ते बोलले की पार्किंगचे पैसे घेतात. मी म्हटलं पण पार्किंगला मी